बघा, today we are going to discuss the merits of Mendeleev's periodic table. Mendeleev's periodic table चे merits, advantages आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहेत. मेरिट्स ऑफ Mendeleev's periodic table. Merits of Mendeleev's periodic table आज आपण डिस्कस करणार आहे. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द मेरिट्स ऑफ Mendeleev's periodic table. Mendeleev's periodic table चे मेरिट आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहेत. पहिला जो मेरिट्स आहे Mendeleev's periodic टेबलचा, या मेंडेलिव्हजनं काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस रिवाइज केलते. म्हणजे ते ॲटॉमिक मासेस त्यानं पुन्हा मोजले, कॅल्क्युलेट केलते. आणि काही ॲटॉमिक मासेसमध्ये खरोखरच त्यानं करेक्शन केलं. पहिला ॲडव्हान्टेज, याच्या पहिले जो काही सायंटिस्ट आला जॉन न्यूलँडनं जे काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस सांगितले होते, तर त्या ॲटॉमिक मासेस या मेंडेलिव्हजनं सम एलिमेंटचे, काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस या ठिकाणी रिवाइज केलते. कशासाठी रिवाइज करणं, म्हणजे त्याला पुन्हा कॅल्क्युलेट केलतं. कशासाठी? तर पेरियोडिक टेबलमध्ये प्रॉपर प्लेस देण्यासाठी, पेरियोडिक टेबलमध्ये प्रॉपर प्लेसला ठेवण्यासाठी. पहिला जो ॲडव्हान्टेज आहे, या मेंडेलिव्हजनं रिवाइज केलते. काय रिवाइज केलतं? द ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट्सचे ॲटॉमिक मासेस या ठिकाणी रिवाइज केलते. काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस मेंडेलिव्हजनं काय केलते? रिवाइज केलते. आणि या ठिकाणी कशासाठी रिवाइज केलते? टू गिव्ह द करेक्ट प्लेस देम इन पेरियोडिक टेबल. पेरियोडिक टेबलमध्ये या ठिकाणी करेक्ट प्लेस, करेक्ट जागा देण्यासाठी त्यानं या ठिकाणी काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस रिवाइज केलते. आणि या ठिकाणी इथं ॲटॉमिक मास या ठिकाणी जॉन न्यूलँडनं किंवा त्याच्या पहिल्याच्या सायंटिस्टनं बेरिलियमचं जे काही ॲटॉमिक मास आहे, बेरिलियमचं जे काही ॲटॉमिक मास आहे, बेरिलियमचा सिम्बॉल Be आहे. आणि याचा ॲटॉमिक मास 14.09 असं याच्या पहिल्याच्या सायंटिस्टनं सांगितलं होतं. परंतु हे बेरिलियमचं जे काही ॲटॉमिक मास आहे ते करेक्ट केलं. आणि ते किती सांगितलं? तर 9.4 ॲटॉमिक मास या ठिकाणी करेक्ट केलं, असा पहिला पॉइंट आहे. या जॉन मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबलच्या ॲडव्हान्टेजेस मेरिटमध्ये पहिला मेरिट आहे, या मेंडेलिव्हजनं काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस रिवाइज केले, म्हणजे पुन्हा मोजले. आणि कशासाठी मोजले? तर त्या एलिमेंट्सला पेरियोडिक टेबलमध्ये करेक्ट जागा देण्यासाठी. कारण एलिमेंट जे काही अरेंज केले पेरियोडिक टेबलमध्ये, ते त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं अरेंज केले. Elements are arranged in the periodic table according to the increasing order of their atomic
मासेस. मग त्यानं काय केलं, काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस रिवाइज केले. आणि कशासाठी रिवाइज केले, तर त्या एलिमेंटला पेरियोडिक टेबलमध्ये करेक्ट प्लेस देण्यासाठी. बेरिलियमचा ॲटॉमिक मास 14.09 आहे. त्याच्यामध्ये करेक्शन करून त्यानं ते ॲटॉमिक मास या ठिकाणी 9.4 केला. आणि या ठिकाणी पहिले बेरिलियम हा बोरॉनच्या नंतर प्लेस केलता. यांच्या पहिलेच्या सायंटिस्टनं, मेंडेलिव्हच्या पहिलेच्या सायंटिस्टनं हा बेरिलियम पहिले या ठिकाणी प्लेस केलता. आणि बोरॉन जे आहे पहिले प्लेस केलता त्यानं बोरॉन, कारण बोरॉनचा ॲटॉमिक मास 10.8 आहे. आणि बेरिलियमचा ॲटॉमिक मास याच्या पहिलेच्या सायंटिस्टनं सांगितलं होतं 14.09. आणि बेरिलियमचा ॲटॉमिक मास जास्त असल्यामुळे त्याला बोरॉनच्या नंतर ठेवण्यात आलं होतं. परंतु या मेंडेलिव्हनं सांगितलं, जे काही ॲटॉमिक मासेस रिवाइज केले त्याच्यामध्ये त्यानं बेरिलियमचा ॲटॉमिक मास रिवाइज केला. आणि सांगितलं या मेंडेलिव्हनं की बेरिलियमचा ॲटॉमिक मास 14.09 नाहीच, बेरिलियमचा ॲटॉमिक मास करेक्ट ॲटॉमिक मास 9.4 आहे. आणि बेरिलियमचा ॲटॉमिक मास 9.4 असल्यामुळं 9.4 हा आकडा 10.8 पेक्षा लहान आहे. म्हणून या बेरिलियमला पहिले प्लेस केलं. आणि जो बोरॉन आहे त्याचा ॲटॉमिक मास 10.8 असल्यामुळं बोरॉनला नंतर प्लेस केलं. कारण या ठिकाणी एलिमेंटची जी अरेंजमेंट होती पिरियोडिक टेबलची, इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास, पहिले लहान ॲटॉमिक मास असणारा, त्याच्यानंतर मोठा ॲटॉमिक मास असणारा एलिमेंट. पण बेरिलियमचा याच्या पहिलेच्या सायंटिस्टनं बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर मोठा सांगितला होता 14.09. आणि 14 हा 10 पेक्षा मोठा आहे. म्हणून बेरिलियमला बोरॉनच्या नंतर ठेवलं होतं. परंतु मेंडेलिव्हनं एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस रिवाइज केले. त्याच्यामध्ये बेरिलियमचा ॲटॉमिक मास 14.9 नाही तर 9.4 आहे असं या मेंडेलिव्हनं सांगितलं. आणि 9.4 हा आकडा 10.8 पेक्षा लहान आहे. म्हणून बेरिलियमला पहिले प्लेस केलं आणि बोरॉनला जे आहे तर नंतर या ठिकाणी प्लेस केलं. असं याचं पहिलं या ठिकाणी मेरिट्स या मेंडेलिव्हच्या पेरियोडिक टेबलचं होतं. दुसरी जी गोष्ट होती, या ठिकाणी मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट स्पेसेस in the periodic table for newly discovered elements. Mendeleev kept vacant spaces. Mendeleev kept vacant spaces. Vacant spaces. मेंडेलिव्हनं त्याच्या पेरियोडिक टेबलमध्ये काही व्हॅकंट स्पेस ठेवल्या होत्या. कशासाठी? तर न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्ससाठी जे काही नवीन याच्यानंतर मेंडेलिव्हनं पेरियोडिक टेबल बनवल्याच्या नंतर जर काही नवीन एलिमेंटचा शोध लागला तर त्या नवीन एलिमेंटला अकोमोडेट करण्यासाठी त्या ठिकाणी मेंडेलिव्हनं त्याच्या पेरियोडिक टेबलमध्ये त्या ठिकाणी व्हॅकंट स्पेस जे आहे तर या ठिकाणी ठेवलं होतं. आणि या ठिकाणी त्या एलिमेंट्सला त्याने नाव सुद्धा दिलं. 3 ऑफ दिस अननोन एलिमेंट्स वेर गिवन नेम्स. आणि त्या 3 एलिमेंटला त्याने नाव सुद्धा दिलं. काय नाव दिलं त्या 3 एलिमेंटला? एका बोरॉन, त्याच्यानंतर एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. असं त्यानं त्या ठिकाणी त्या 3 व्हॅकंट स्पेसला त्या ठिकाणी नाव दिलं. एका सिलिकॉन असे त्याला नाव दिले. म्हणजे या ठिकाणी मेंडेलिव्हनं त्याच्या पेरियोडिक टेबलमध्ये काही व्हॅकंट स्पेस सोडल्या होत्या न्यूली डिस्कवर्ड एलिमेंटसाठी, जे आतापर्यंत एलिमेंटचा शोध लागला नाही अशा एलिमेंटसाठी त्याने त्याच्या पेरियोडिक टेबलमध्ये व्हॅकंट स्पेसेस सोडल्या होत्या.
आणि त्या व्हॅकंट स्पेस जे काय 3 एलिमेंटचा शोध लागणार आहे, त्या 3 एलिमेंटला त्याने नावं सुद्धा देते. एकाला त्याने एका बोरॉन नाव दिलं, एकाला त्याने एका ॲल्युमिनियम नाव दिलं आणि एकाला जे आहे त्याने एका या ठिकाणी सिलिकॉन या ठिकाणी नाव दिलं. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरी गोष्ट त्यानं त्याचे ॲटॉमिक मासेस सुद्धा सांगितले होते. त्यानं त्याचे या ठिकाणी जे काही ॲटॉमिक मासेस आहेत, देअर ॲटॉमिक मासेस, त्यांचे ॲटॉमिक मासेस सुद्धा सांगितलं होतं. त्यानं सांगितलं त्यांचे ॲटॉमिक मासेस 44, 68 आणि 72 असे ते नवीन जे 3 एलिमेंट्सचा शोध लागणार आहे, त्या 3 एलिमेंटचे नावं, त्या 3 एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस 44, 68 आणि 72 राहणार आहेत असं सुद्धा त्यानं सांगितलं होतं. त्याच्यानंतर त्याने त्या 3 एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सुद्धा या ठिकाणी प्रेडिक्टेड केलत्या. प्रेडिक्ट करणं म्हणजे सांगणे, अंदाज बांधणे. म्हणजे एखादा कॉईन वर फेकला की ते खाली पडायच्या पहिलेच तो चित पडणार आहे का पट पडणार आहे, हेड पडणार आहे का टेल पडणार आहे हे सांगणे म्हणजे प्रेडिक्ट करणे. उद्या पाऊस येणार आहे हे आजच सांगणे, हवामान खात्यानं सांगितलं, त्याला प्रेडिक्शन असं म्हटलं जाते. त्यानं सांगितलं होतं याच्यानंतर 3 एलिमेंटचा शोध लागणार आहे. त्या 3 एलिमेंटसाठी त्यानं त्याच्या पेरियोडिक टेबलमध्ये व्हॅकंट स्पेस सोडल्या होत्या. त्या 3 एलिमेंटला त्यानं नावं सुद्धा दिलं, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. त्यांचे ॲटॉमिक मासेस सुद्धा डिटरमाइन त्यानं प्रेडिक्ट केले, ते अंदाज सांगितला होता. त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज सुद्धा या ठिकाणी प्रेडिक्ट त्यानं केल्या. त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे लेटर ऑन दिस एलिमेंट वॉज डिस्कवर्ड आणि काही दिवसाच्या नंतर या ठिकाणी लेटर ऑन दिस एलिमेंट वॉज डिस्कवर्ड, काही दिवसाच्या नंतर त्या एलिमेंटचा शोध लागला आणि त्या एलिमेंटला काय नाव होते, स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम. त्याने जे काही 3 एलिमेंटचा शोध लागणार त्या 3 एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस हे राहणार, त्याच्या प्रॉपर्टीज सुद्धा त्यांना डिटरमाइन केल्या आणि खरोखरच काही दिवसाच्या नंतर त्या 3 एलिमेंटचा शोध लागला. त्याच्यामध्ये एक स्कॅन्डियम होता, दुसरा गॅलियम होता आणि तिसरा जो एलिमेंट आहे तो त्या ठिकाणी जे आहे जर्मेनियम होता. त्याच्यानंतर या ठिकाणी आणि खरोखरच या तिघाजणांच्या प्रॉपर्टीज, या तिघाजणांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, या तिघाजणांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज मॅच झाल्या. कशाची मॅच झाल्या, त्यानं प्रेडिक्टेड केलेल्या प्रॉपर्टीजची. म्हणजे त्यानं जे काही प्रॉपर्टीज लिहून ठेवल्या होत्या अंदाजे की जे 3 एलिमेंट आपल्याला सापडणार आहेत, भेटणार आहेत, त्यांच्या प्रॉपर्टी अशा असणार आहेत हे त्यानं सांगितलं होतं. आणि या न्यूली डिस्कवर्ड एलिमेंटच्या प्रॉपर्टीज बघितल्या तर त्या प्रॉपर्टीज खरोखरच त्यानं जे काही प्रेडिक्टेड केलेल्या प्रॉपर्टीज होत्या त्या प्रॉपर्टीजशी त्या ठिकाणी त्या प्रॉपर्टीज मॅच होत होत्या. परंतु त्यानं त्याच्या पेरियोडिक टेबलमध्ये नोबेल गॅसेससाठी किंवा इनर्ट गॅसेससाठी कोणत्याही प्रकारची व्हॅकंट स्पेस सोडली नव्हती. या ठिकाणी त्यानं देअर वॉज नो रिझर्व्ड प्लेस, देअर वॉज नो रिझर्व्ड प्लेस, नो रिझर्व्ड प्लेस, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रिझर्व्ड प्लेस तिथं नव्हती. देअर वॉज नो रिझर्व्ड प्लेस फॉर नोबेल गॅसेस. या ठिकाणी नोबेल गॅसेससाठी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रिझर्व्ड या ठिकाणी प्लेस नव्हती. नोबेल गॅसेससाठी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रिझर्व्ड प्लेस नव्हती, त्या ठिकाणी जागा नव्हती. मग त्यानं काय केलं तर त्यानं पेरियोडिक टेबल डिस्टर्ब केला नाही. तर जे काही नोबेल गॅसेस सापडले ते 0 ग्रुपमध्ये त्यानं अरेंज केलं. या ठिकाणी मेंडेलिव्हच्या याच्यामध्ये ओरिजिनल पेरियोडिक टेबलमध्ये नोबेल गॅसेससाठी कोणत्याही प्रकारची जागा नव्हती. बट वेन नोबेल गॅसेस वॉज डिस्कवर्ड, परंतु जेव्हा नोबेल गॅसेसचा शोध लागला, नोबेल गॅसेस वॉज डिस्कवर्ड,
परंतु जेव्हा नोबेल गॅसेस डिस्कवर्ड झाले लेटर, काही दिवसाच्या नंतर जेव्हा नोबेल गॅसेस डिस्कवर्ड झाले, नोबेल गॅसेसचा शोध लागला, त्यावेळेस त्यानं ओरिजिनल पेरियोडिक टेबलला डिस्टर्ब न करता या ठिकाणी जे आहे विदाउट डिस्टर्बिंग द पोझिशन ऑफ अदर एलिमेंट्स, विदाउट डिस्टर्बिंग द पोझिशन ऑफ अदर एलिमेंट्स, विदाउट डिस्टर्बिंग the position of other elements, without disturbing the position of other elements, दुसऱ्या एलिमेंटची पोझिशन डिस्टर्ब न करता, त्याने जे काही नोबेल गॅसेस आहेत, नोबेल गॅसेस आर प्लेस्ड इन द झिरो ग्रुप, जे काही नोबेल गॅसेस आहेत या ठिकाणी ते झिरो ग्रुपमध्ये त्यानं प्लेस केले, असे या ठिकाणी या मेंडेलिव्ह पेरियोडिक टेबलचे मेरिट्स होते. पहिला मेरिट काय, तर या मेंडेलिव्हनं काही एलिमेंट्सचे ॲटॉमिक मासेस रिवाइज केले, म्हणजे पुन्हा मोजले ते करेक्ट आहेत का नाही ते बघितलं. म्हणजे मेंडेलिव्हनं काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस रिवाइज केले. कशासाठी रिवाइज केले, टू गिव्ह द करेक्ट प्लेस इन द पेरियोडिक टेबल, टू गिव्ह द करेक्ट प्लेस इन द पेरियोडिक टेबलमध्ये त्यांना करेक्ट प्लेस देण्यासाठी त्यानं रिवाइज केले. बेरिलियमचा प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास होता तो 14.9 होता, बट द चेंज करेक्ट व्हॅल्यू वॉज 9.4, परंतु त्याची चेंज केलेली करेक्ट व्हॅल्यू 9.4 होती. म्हणून या ठिकाणी पहिले बेरिलियम हा बोरॉनच्या नंतर प्लेस केलता, पण मेंडेलिव्हनं बेरिलियम हा बोरॉनच्या पहिले प्लेस केला. तर हा पॉइंट कसा लिहायचा, Mendeleev's revised atomic masses of some elements to give the proper place them in the periodic table. For example, the previously determined atomic mass of beryllium was 14.09, but the correct value changed of the atomic mass of the beryllium was 9.4. Therefore, beryllium is placed before the boron in the periodic table. असे या ठिकाणी पहिले लिहायचं आहे. Mendeleev's revised atomic masses of some elements. Mendeleev's revised atomic masses of some elements. Mendeleev's revised atomic masses of some elements. काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस मेंडेलिव्हने रिवाइज केले. अँड टू गिव्ह, कशासाठी रिवाइज केले त्यानं, टू गिव्ह करेक्ट प्लेस them in the periodic table, to give them correct place, in the periodic table, to give them correct place in the periodic table. पेरियोडिक टेबल मध्ये करेक्ट प्लेस देण्यासाठी, करेक्ट जागा देण्यासाठी त्यानं काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस रिवाइज केले. कोणत्या एलिमेंटचे रिवाइज केले, तर फॉर एक्झाम्पल the previously determined atomic mass
ऑफ बेरिलियम वॉज 14.09. या मेंडेलिव्हच्या पहिल्याच्या सायंटिस्टनं बेरिलियमचं ॲटॉमिक मास 14.09 सांगितलं होतं, पण बेरिलियमनं त्याच्यामध्ये करेक्शन केलं आणि सांगितलं की बेरिलियमचा, मेंडेलिव्हनं त्याच्यामध्ये करेक्शन केलं आणि सांगितलं की बेरिलियमचा ॲटॉमिक मास हे 9.4 आहे, 14.9 नाही. या ठिकाणी बघा, द प्रिव्हियसली determined atomic mass, the previously determined atomic mass of beryllium was the previously determined atomic mass of beryllium was 14.09. हे अगोदरच्या सायंटिस्टने डिटरमाइन केलं, पण बेरिलियमने त्याच्यामध्ये करेक्शन केलं. द करेक्ट व्हॅल्यू ऑफ atomic mass of beryllium is 9.4. परंतु बेरिलियमचं ॲटॉमिक मासची करेक्ट व्हॅल्यू 9.4 होती. आणि जे एलिमेंट अरेंज केलते पेरियोडिक टेबलमध्ये ते ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं अरेंज केलते. आणि पहिलेच्या सायंटिस्टनं बेरिलियमचा ॲटॉमिक मास 14.09 सांगितला होता आणि बोरॉनचा 10.8. मग लहान ॲटॉमिक मास असणारा पहिले, मोठा असणारा नंतर. बेरिलियम हा बोरॉनच्या नंतर प्लेस केलता अगोदरच्या सायंटिस्टनं, परंतु याने या बेरिलियमच्या ॲटॉमिक मासमध्ये करेक्शन केलं आणि सांगितलं की बेरिलियमचा ॲटॉमिक मास 14.09 नाही तर 9.4 आहे. म्हणून या ठिकाणी बेरिलियम काय केला तर पहिले प्लेस केला आणि बोरॉन काय केला नंतर प्लेस केला, कारण 9.4 हा आकडा 10.8 पेक्षा लहान आहे. म्हणजे बोरॉनच्या ॲटॉमिक मास पेक्षा बेरिलियमचा ॲटॉमिक मास लहान आला आणि लहान ॲटॉमिक मास असणारा पहिले आणि मोठा ॲटॉमिक मास असणारा नंतर. म्हणजे बेरिलियम इज प्लेस्ड बिफोर द बोरॉन. देअरफोर म्हणजे म्हणून बेरिलियम is placed before बोरॉन. म्हणून बेरिलियम जे आहे बोरॉनच्या पहिले या ठिकाणी पेरियोडिक टेबल मध्ये जे आहे प्लेस केलता. पहिला या ठिकाणी मिरिट्स झाला मेंडेलिव्ह पेरियोडिक टेबलचा. दुसरा जो मेरिट आहे, मेंडेलिव्ह केप्ट वॅकंट स्पेसेस इन द पेरियोडिक टेबल टू द एलिमेंट्स येट नॉट डिस्कवर्ड. आतापर्यंत ज्या एलिमेंटचा शोध लागला नाही अशा एलिमेंट्ससाठी मेंडेलिव्हनं त्याच्या पेरियोडिक टेबलमध्ये रिकाम्या जागा ठेवल्या होत्या. मेंडेलिव्ह kept vacant spaces. Mendeleev kept vacant spaces in the periodic table. पेरियोडिक टेबल मध्ये मेंडेलिव्हनं व्हॅकंट स्पेसेस ठेवल्या होत्या, रिकाम्या जागा ठेवल्या होत्या. कोणासाठी? व्हॅकंट स्पेस इन द पेरियोडिक टेबल फॉर द एलिमेंट्स साठी. पण कोणत्या एलिमेंट्स साठी? येट म्हणजे आतापर्यंत
नॉट डिस्कवर्ड, जे एलिमेंटचा आतापर्यंत शोध लागला नाही अशा एलिमेंटसाठी या ठिकाणी त्यानं व्हॅकंट स्पेस जे आहे या ठिकाणी पेरियोडिक टेबलमध्ये ठेवल्या होत्या आणि त्या एलिमेंटला त्यानं नाव सुद्धा दिलं, त्या 3 एलिमेंटला त्यानं नाव सुद्धा दिलं. या ठिकाणी द नेम वॉज गिवन फॉर these 3 elements. The names was given to these 3 elements. The names was given to these 3 elements. त्या 3 एलिमेंट्सला त्याने जे नाव दिले ते नाव होते द नेम्स वॉज गिवन टू दिस 3 एलिमेंट्स वॉज आर. त्या ठिकाणी त्या 3 एलिमेंट्सला त्याने जे नाव दिले द नेम्स वॉज गिवन टू दिस 3 एलिमेंट्स आर एका बोरॉन. त्याचे काही 3 व्हॅकंट स्पेस सोडल्या होत्या. त्या पहिल्या व्हॅकंट स्पेसला त्यानं नाव एका बोरॉन दिलं, तिथं जे एलिमेंट सापडणार आहे त्याला. दुसऱ्याला एका ॲल्युमिनियम असं नाव दिलं. त्याच्यानंतरच्याला त्यानं एका सिलिकॉन असं नाव दिलं, एका या ठिकाणी सिलिकॉन असं नाव दिलं. अँड their atomic masses was predicted. त्याचे ॲटॉमिक मासेस सुद्धा या ठिकाणी प्रेडिक्टेड केलते. देअर ॲटॉमिक मासेस वॉज प्रेडिक्टेड. किती दिलते ते त्याने सांगितलं होतं तर 44, 68 and 72 रिस्पेक्टिवली. म्हणजे त्याने सांगितलं होतं की एका बोरॉनच्या जागेवर जो एलिमेंट आपल्याला सापडल त्याचा ॲटॉमिक मास 44 असेल. एका ॲल्युमिनियमच्या जागेवर जो एलिमेंट सापडल त्याचा ॲटॉमिक मास 68 असेल आणि एका सिलिकॉनच्या जागेवर जो एलिमेंट सापडल त्याचा ॲटॉमिक मास 72 असेल. त्याच्यानंतर इतकंच नाही तर त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सुद्धा त्यानं प्रेडिक्टेड केल्या. ही प्रेडिक्टेड द प्रॉपर्टीज ऑफ these 3 elements. He predicted the properties of these 3 elements. These 3 elements या 3 एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज सुद्धा त्यानं त्या ठिकाणी प्रेडिक्टेड केल्या. त्याच्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट थिंग या ठिकाणी जी काही दिलेली आहे नेक्स्ट थिंग असं होतं. त्याच्यानंतर खरोखरच काही एलिमेंटचा त्याच्यानंतर शोध लागला. लेटर दिस एलिमेंट्स वॉज डिस्कवर्ड. आणि ते एलिमेंट कोणकोणते होते तर या ठिकाणी पहिला एलिमेंट या ठिकाणी स्कँडियम होता. दुसरा एलिमेंट जर्मेनियम होता, गॅलियम. आणि तिसरा एलिमेंट या ठिकाणी जर्मेनियम होता. खरोखरच त्याच्यानंतर these elements was discovered. Later on काही दिवसाच्या नंतर later on these elements are discovered. These three elements are discovered आणि खरोखरच काही दिवसाच्या नंतर ते 3 एलिमेंट डिस्कवर्ड झाले. these elements are discovered and name of that elements
and name of that elements are आणि त्या एलिमेंट्सचे जे नाव होते ते होते स्कॅन्डियम Sc असा त्याचा सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर गॅलियम Ga असा त्याचा सिम्बॉल आहे. अँड जर्मॅनियम या ठिकाणी Ge असा त्याचा सिम्बॉल आहे. हे एलिमेंट सापडले आणि यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज होत्या, हे जे काही मेंडेलिव्हजने प्रेडिक्टेड केलेल्या प्रॉपर्टीज होत्या, म्हणजे पहिलेच सांगितलेल्या प्रॉपर्टीज होत्या, त्याच्याशी या तिन्ही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज मॅच होऊ लागल्या. द प्रॉपर्टीज ऑफ these three elements the properties of these three elements are matched. The properties of these three elements are matched to the predicted properties आणि predicted properties C. हे जे काही एलिमेंट्स आहेत, या एलिमेंट्सच्या जे काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज त्या ठिकाणी मॅच झाल्या. त्याच्यानंतर परंतु या ठिकाणी देर वॉज नो रिझर्व्ड प्लेस फॉर द नोबेल गॅसेस. परंतु याच्या पेरियोडिक टेबलमध्ये नोबेल गॅसेससाठी कोणत्याही प्रकारची जागा सोडलेली नव्हती. देर was no reserved place for Nobel gases in the periodic table of Mendeleev's. In the periodic table of Mendeleev's periodic table मध्ये मात्र या ठिकाणी नोबेल गॅसेस साठी कोणतीही या ठिकाणी जे आहे या ठिकाणी व्हॅकंट स्पेस रिझर्व्ड प्लेस नव्हतं. परंतु जेव्हा नंतर नोबेल गॅसेसचा शोध लागला त्यानं तेव्हा ओरिजिनल एलिमेंटची या ठिकाणी जागा प्लेस न बदलता त्या नोबेल गॅसेसला सर्वात शेवटी एका ग्रुपमध्ये अरेंज केलं आणि त्या ग्रुपला त्यानं 0 ग्रुप असं नाव दिलं. या ठिकाणी when later on म्हणजे जेव्हा नंतर नोबेल गॅसेस was discovered जेव्हा नंतर नोबेल गॅसेसचा शोध लागला, he placed the Nobel gases in the zero group without in the zero group without changing the position of other elements दुसऱ्या एलिमेंट्सची पोझिशन चेंज न करता त्याने ते नोबेल गॅसेसचा जेव्हा नंतर शोध लागला तर ते नोबेल गॅसेस या ठिकाणी 0 ग्रुपमध्ये
त्यानं नेऊन प्लेस केले इतर कोणत्याही एलिमेंटशी या ठिकाणी पोझिशन न चेंज करता, असे हे मेरिट्स आहेत या ठिकाणी मेंडेलिव्ह पेरियोडिक टेबलचे। या ठिकाणी अशा प्रकारचे मेरिट्स आहेत मेंडेलिव्ह पेरियोडिक टेबलचे, अशा प्रकार